If you read 8th verse, मग आम्हाला घेऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. see, कोणी कमांडमेंट दिलं? देवाने कमांडमेंट दिलं. कुठे जायचं? रेफिडमला. रेफिडम म्हणजे अर्थ काय? विश्रांती. पण तिथं काय झालं? लढाई झालं. सो माझं पहिला पॉइंट लिहून घ्या. पहिला मुद्दा लिहून घ्या. Even if it is God's will, देवाची जरी इच्छा असली तरीही, even if it is God's commandment, देवाचं आज्ञा असलं तरीही there will be problems. तिथं समस्या असणारच. There will be struggles. तिथं झगड असणारच. There will be issues. तिथं समस्या असणारच. There will be battles. तिथं युद्ध असणारच. Yes or no? Yes. Many a times एक लग्न करायचं अगोदर आपण 10 पास्टर्सला विचारतो, खूप उपवास प्रार्थना करतो. लग्न झाल्यावर देवाने दिलेला नवरा, देवाने दिलेलं फॅमिली, तेव्हा आपल्याला कळतात even if it is God's will, even if it's God's command, we have to face struggles in our life. देवाची इच्छा असली तरीही, देवाची आज्ञा असली तरीही आम्हाला समस्याला सामोरे जावेच लागणार आहे तिथं पण. Yes or no? Yes. Many a times we prayed, God, let this be your will. Let this be your will. My dear sisters, if it is God's will, battles will be there. आणि कायम आपण प्रार्थना करत असते, देवा तुझी इच्छा, देवा तुझी इच्छा इथं होऊ दे, देवा तुझी इच्छा होऊ दे. देवाची इच्छा जरी असली तरी देखील समस्या आमच्या समोर असणारच. असणारच. तुमचं कुटुंब एक रेफिडम आहे. Yes or no? Yes. Your family is a referendum. Your home is a referendum. How is it? विचार करा जरा. आमचं घर, आमचं कुटुंब एक रफिदीम आहे. तर ते कसं आहे जर आपण विचार करूया. Is it full of fights? Is it full of confusion? Is it full of blame game? We keep blaming each other. तुझ्यामुळं झालं, तुझ्यामुळं झालं, माझं. God has taken you to a refugium, my dear sisters. Is it a peaceful place? Are we creating a peaceful environment? Think about it. आपलं कुटुंबच आपल्यासाठी काय आहे? रफिदम आहे. मग ते रफिदीमामध्ये आम्ही शांतीनं प्रस्थापित असलेल्या वातावरणात जगतो का आमच्यामध्ये सतत भांडणं होतात, एक दुसऱ्यांना आम्ही दोष लावत असतोय आणि कधी कुरकुर आपलं चालू असते. काय आम्ही करतोय आमच्या त्या रफिदीमे या जाग्यामध्ये आम्ही विचार केला पाहिजे. खूप विचार करायला पाहिजे. इस्रायलाइट्स विल्डरनेस ऑफ सिन कडून रेफिडमला घेऊन गेला. आपल्याला सुद्धा देवाने कुठं दुसरं गावकडून, मी तरी चेन्नईकडून इकडे आलेत. He moves you to different places. Why? Why? To create refugees for others. Many a times आपण आपलंच विचार करत असतो. मला त्रास होतं, मी किती रडतो, मला सगळ्यांनी मला बोलतात. Yes or no, my dear sisters, think about it. जरा विचार करा. आपल्याला देव प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणाला घेऊन जातो. मग ज्यावेळेस देव आपल्याला एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणाकडे घेऊन जातो ना, तर इतरांसाठी आम्ही ते जागा रफिदीम सारखं केलं पाहिजे. पाहिजे. मग आपण या गोष्टीमध्ये थोडा विचार केला पाहिजे. मी माझ्या स्वतःचा विचार करतोय काय, जिथं देवानं मला नेलेलं आहे त्या जागेला मी रफिदीम कसं करू शकतोय हे आम्ही विचार केला पाहिजे. And secondly, not only your home, your work spot, your church. Yeah, you are part of this church. You are part of this family. Are you creating refugees in the church, or are you wanting self-importance? Think about it. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जिथं काम करतोय ते ठिकाण आणि आपलं मंडळी, आपण इथे एकत्रित येतोय. मग आम्ही एकत्रित येत असताना, या चर्चचा एक भाग असताना आम्ही या चर्चला रफिदीम हे जागा करतो काय हे आम्ही विचार केलं पाहिजे. खूप विचार करायला पाहिजे. खूप
आम्हालाच महत्व पाहिजे आहे याचा विचार आपण करत असतो एकत्रित येत असताना. Okay? And one thing God wants to tell you, when will the enemy attack you? When you are progressing, when you are advancing, when you are moving ahead. आणि शत्रू शैतान कधी येऊन तुमच्यावरती हमला करतो माहितीये काय? ज्यावेळेस तुमची प्रगती होत असते, ते प्रगती होत असताना तुम्ही एका स्तरावरनं दुसऱ्या स्तरावरती तुमची प्रगती होत असताना त्यावेळेस शत्रू येऊन तुमच्यावरती हमला करत असतो. That's the reason the devil is attacking you. तुमची प्रगती थांबवण्यासाठी शैतान तुमच्यावरती काय करत असते? If you are advancing in the church, if God is using you mightily in the church, 10 लोक असणार तुमच्याबद्दल बोलायला. आणि ज्यावेळेस चर्च मध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला देव उपयोगात आणत असेल आणि तुम्हाला देव एका स्तरावरतून दुसऱ्या स्तरावरती नेत असेल तर 10 लोक आहेत तुमच्याबद्दल तिथं बोलायला आणि दोष दाखवायला. Are you understanding? So remember when you are facing battle, remember when you are facing such kind of problems, say, I am advancing in the mighty name of Jesus. Amen. I am Amen. progressing in the mighty name of Jesus. I am moving ahead in the mighty name of Jesus. Say that. अशी परिस्थिती जर तुमच्यामध्ये उद्भवली तर हे सांगत जावा की देव माझं मी प्रगतशील होत आहे आणि देव माझं प्रगती करत आहे. देव मला एका स्तरावरनं दुसऱ्या स्तरावरती माझं उन्नती होत आहे हे तुम्ही सतत सांगत जावा. Okay. Now when you have seen documentaries, war movies, war you have seen. What do you see in the war? People who are advancing in the front, people who are moving in the front get more hurt. आणि जर तुम्ही छोट्या छोट्या चित्र बघितला म्हणजे पिक्चर बघितलं किंवा युद्धाचं तुम्ही काहीतरी मूवी बघितला तर तिथं काय असते, जे लोक पुढं जातात म्हणजे ते जास्त प्रगत आहेत म्हणून ते पुढं जात असतात त्यांच्यावरती जास्त हमला होत असते. The devil does not waste his arrows on the people coming behind. पुढं कोण येणार आहे ते कुठेही असू दे, घरी पुढे येऊन केलं तरी सुद्धा दोष आहे, नाही केलं तरी सुद्धा दोष आहे. चर्चला पण पुढे येऊन केलं तरी सुद्धा 4 लोक असणार काहीतरी बोलायला. वर्क स्पॉटला सुद्धा we want appreciation but we do not get the appreciation. So my dear sisters, remember, the devil will not waste his arrows on lazy people. He will not waste his arrows on silent people. He will want to target the people who are moving ahead. So every time you face a battle, every time you face a problem, say hallelujah. Hallelujah. I am moving ahead. I am progressing. I am advancing. I am God's child. Yes. आणि शत्रू काय करतोय, पाठीमागनं जे कूच करून येतात ना त्यांच्यावरती आपला बाण फेकत नाही. कारण जे प्रगत आहे, जे उन्नत आहे आणि जे सर्व गोष्टीमध्ये निष्पन्न आहेत त्यांच्यावरती तो काय करतोय, बाण फेकत असतोय. आणि तुम्ही जर असंच प्रगत होत असला तर चर्चमध्ये देखील कुटुंबामध्ये देखील 4 लोक तुम्हाला दोष देणारे असणारच. कारण ते दोषाला न जुमानता तुम्ही जोरात म्हणायचं समस्या तर हालेलुया. कारण का, परमेश्वर मला पुढे नेत आहे, माझी प्रगती होत आहे, माझी उन्नती होत आहे, मी प्रगत होत आहे सर्व गोष्टीमध्ये. म्हणून तुम्ही देवाला जोरात हालेलुया म्हणून पुढे जायचं जावं. And in our life, God does not, guarantee a smooth life for us. Does He guarantee a smooth life? No. He says, my presence will be with you. आणि देव काय आपल्याला सुरळीत जीवनाचं अभिवचन देतोय काय? नाही, कधीच नाही. कारण देव काय म्हणतोय, त्या जीवनामध्ये, समस्याच्या जीवनामध्ये माझी उपस्थिती तुझ्याबरोबर सदोदित असणार. The Lord allows such problems in your life. Why? He wants to bless you. आणि ते समस्या तुमच्या जीवनामध्ये देव येण्यासाठी का परवानगी देतो? कारण तो तुमची उन्नती करत असते, तुम्हाला प्रगत करायचं त्याची इच्छा असते. कारण आणि देव तुमच्यावरती प्रीती करत असतो. He wants to bless you. He wants to teach you. You are His child. He wants to change you. He wants to mold you. That is why He is taking you through this path of problems. आणि तुम्हाला त्या समस्याच्या वाटेवरती देव का नेत आहे?
तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी, तुमची उन्नती करण्यासाठी, तुम्हाला एक चांगला आकार देण्यासाठी देव तुम्हाला त्या समस्याच्या वाटेवर नेत आहे. Stop asking the question, why this is happening? Why? Many of you sitting here are having this why. का? मी शांत होतं, पण असं झालं. Some of us are asking when? कधी होणार आहे? When the breakthrough is going to come? When my desires will be fulfilled? When this is going to happen? Some of you are having what? What next? पुढं काय? What is my future? What is God's plan for my life? So many of you are sitting here with confusion in your heart and mind. So many why and so many when and so many what. But my dear sisters, I'm telling you, God is with you. You are not fighting the battle alone. The Lord of hosts is with you. So stop asking why. Stop asking when. Stop asking what. Start declaring, I am advancing. I am progressing. I am moving ahead. आणि आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस एक प्रश्न असते, का, केव्हा आणि कधी आणि कशासाठी. इथं बसलेल्या प्रत्येक जणामध्ये ते प्रश्न असतेच. कधी माझं कल्याण होणार, कधी माझ्या समस्या बदलणार. कारण माझ्या प्रियानं मी तुम्हाला सांगते, आज तुम्ही इथं बसलेला असताना भरपूर गोंधळ आणि प्रश्न तुमच्या जीवनामध्ये असल, नाही असं नाही. कारण ते गोंधळ आणि प्रश्न असताना प्रश्न विचारायचा थांबवा आणि जोरात देवाची स्तुती करून मला म्हणा की देव माझं प्रगती करत आहे, देव माझी उन्नती करत आहे. समजलं ना? फर्स्ट पॉइंट, ऑल ऑफ यू, even if it is God's command, even if it is God's will, you are definitely going to face problems. काय झालं? Israelites from wilderness of sin, देवाने त्यांना कमांड केलं. God commanded, उठ आणि go to रेफिडम. रेफिडमला काय झालं? मारामारी झाली. मग इस्रायलाइट्स विचारू शकलं नाही का, प्रभू आम्हाला इथं तुम्ही घेऊन पाठवलं? मारामारी झालं. इवन इफ इट वॉज गॉड्स कमांड. देवाची इच्छा असली, आज्ञा असली तरी आमच्या जीवनामध्ये काय येणार? समस्या असणार. आता या इस्रायल लोकांना देवानेच आज्ञा केलेली ना की सीन या अरण्य देशातून तुम्ही कुठं जावा? रफिदीम इथं जावा. तिकडं गेल्यानंतर त्यांना तिथं काय समोर जावं लागलं? युद्धाला समोर जावं लागलं. मग त्यांनी पण प्रश्न विचारला पाहिजे, देवा तुझी आज्ञा होती ना आम्हाला तिथं नेण्याची, आम्ही गेलो, मग आमच्या बरोबर लढाई का आता? की आम्हाला लोक आमच्या बरोबर लढाई का करत आहे? हे त्यांनी विचारणं प्रश्न रास होतं तिथं. Okay, so you understood the first point. Second point, पहिला मुद्दा कळाला ना सगळ्यांना? दुसरा मुद्दा म्हणजे remember the devil will attack you when you are weak. When you are weak, physically weak and spiritually weak. That is the time when the devil will come and attack you. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही आत्मिकरित्या आणि शारीरिकरित्या दुर्बळ होता, अशक्त होता, त्याच वेळेस शत्रू शैतान तुमच्यावरती हमला करतो. Please turn to Deuteronomy chapter number 25 verse 18. अनुवाद आपण करूया. अनुवाद Deuteronomy 25 25 18. आपण करूया. अनुवाद 25:18. One of you read. वाटेत तुला गाठून तू थकला भागलेला असताना त्याने देवाला न भीता दमून मागे पडलेल्या तुझ्या सगळ्या लोकांवरती हल्ला चढवून त्यांना ठार मारले. समजलं काय? कसं ठार मारलं? When you were completely exhausted. Here, what happened in Deuteronomy 25:18? The Amalekites attacked the people. Who attacked the people? Amalekites attacked the people. Which people? People who were exhausted, people who were weak, people who were weary, people who were tired. आणि इथं बघा 18व्या वचनमध्ये शत्रूने कोणावरती हमला केलं? जे थकलेले होते, जे पूर्णपणे त्यांची शक्तीहीन झालेली होती, अशा लोकांवरती, जे कष्टी होते, जे भारक्रांत होते,
त्यांच्यावरती शत्रूने त्यावेळेस हल्ला केला. Just imagine the scene. 30 lakhs of Israelites are walking. माग कोण चालत असणार माझ्यासारखं? पाय दुखणं, जाड लोक, येस और नो? आपल्याला फास्ट चालायला होत नाही, काहीतरी डिसेबल्ड, त्रास झालेलं, माग आम्ही हळू चालत जातात. असलं लोकांना Amalekites came and attacked. How did they attack? From behind, not from ahead. From behind, and from behind, such kind of people were walking. The Israelites, who were weary, totally exhausted, totally tired, असलं लोकांना Amalekites येऊन अटॅक केलं. आता पुढं चालणारे सगळे काय तरुण असणार, ज्यांच्यामध्ये शक्ती असणार. कारण पाठीमागनं जे येणार आहे ते आमच्यासारखे थकलेले, भागलेले, कोणाचं पाय दुखत असणार, कोणाचं काहीतरी झालं असणार. अशा लोकांना शत्रू काय करतोय, पाठीमागं येऊन तो हमला करत असते. अशाच परिस्थिती इथं झालेली होती. जे थकलेले होते, जे भागलेले होते, जे कष्टी होते, जे शक्तीहीन झालेले होते, त्यांना शत्रूने येऊन पाठीमागनं वेढा करून त्यांच्यावरती हमला केलेला होता. Actually, ये Amalekites कोण आहे? Amalekites are grandchildren of Esau. They are all descendants of Esau. Amalekites काय करतात माहितीये ना, एक ठिकाणा थांबत नाहीये. They are nomadic people. They keep moving from place to place. आणि अमालेकी लोक कोण आहे तुम्हाला माहित आहे काय? ईशाऊचे वंशज आहेत, ते नातवंड आहेत. आणि ही लोक एका ठिकाणी वास्तव्य करत नाही, ते फिरत राहतात सगळीकडे. एक example I would like to give. Mostly when we take up diet, we say I have to reduce my weight, I have to reduce my weight. Okay? पण काय होतं, when you are under stress, when you are under tension, when you are under some kind of issue, what do? You tend to eat more and more and more. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता आपलं वजन जर कमी करायचं असेल, तर वजन कमी करायचं असेल तर नेमकं काय खायचंय आपण सगळं योजना आखत असते. कारण काय होते, आम्ही जर एखाद्या समस्यामध्ये पडलो आणि त्या समस्यामध्ये असताना खूप ताण तणाव आपल्या मनामध्ये असलं, तर त्याच वेळी आपण काय करतोय, आपल्या वजन जास्त कमी खातो. करण्याऐवजी जास्त खातो. आणि आपण काय सांगतो, मी खात नाही, स्ट्रेसमुळे मी काय लागलं, होय ना? आपण म्हणतो इझिली वी पुट द blame on the enemy. This is like that, my dear sisters. When you are weak, when you are fully down, the enemy will come and attack, and we give in room for the enemy. आणि अशा वेळी जेव्हा आपण थकून जातो, खचून जातो, शक्तीहीन होतो, त्यावेळेस शत्रू येऊन आपल्यावरती काय करत असते, हमला करत असते. कारण आम्हीच त्या शत्रूला आपल्या जीवनामध्ये जागा दिलेली. आपणच डोर ओपन करतो. येस और नो? कधी कधी आपण इतकं लो असतो, कोण दिसतो, ब्ला 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 आपण बोलून टाकतो, होय की नाही? ये इट इज द वर्क ऑफ द डेव्हिल. आणि आमच्या जीवनामध्ये जेव्हा आपण खूप खालावतो किंवा खूप खचून जातो, त्यावेळेस काय करते, समोर कोण येते आपलं, त्याच्यासमोर सगळं आपण उकळून टाकतो, सगळं बडबड 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 करून सांगतो, सगळं मोकळं करायला बघतो. बट ऍक्च्युली वी आर एंटरटेनिंग द डेव्हिल. जस्ट रीड 1 Peter chapter number 5 verse 8. पहिला पेत्र 5:8 आपण वाचूया. आणि कोण आपल्या समोर आलं त्यांच्या समोर आपण बोलून जातो. हे शत्रू शैतानाने केलेली योजना आहे की आम्ही त्या तणावामध्ये येऊन सर्व काही बोलून जावावं. पहिले पेत्र 5:8. What is जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. What is it saying? The devil is like a roaring lion. Guard your mind, guard your thoughts, guard yourself. Very important. And guard your mouth. Zip it whenever you should. Open it when you have to speak. Is it clear to you? Don't give space to the devil. The devil will attack you when you are weak. खूप आपण लो असताना
devil will definitely attack us. आणि शत्रू शैतानं गरजणारा सिंहासारखं पुन्हाच गिळावे म्हणून तो शोधत आहे. तर आम्ही काय करायला पाहिजे? सावध असायला पाहिजे. आपल्या विचारामध्ये आपण सावध असायला पाहिजे. आपल्या कृतीमध्ये आपण सावध असायला पाहिजे. आपल्या बोलण्यामध्ये आपण सावध आणि जागृत असायला पाहिजे. आपल्या जिथं नको तिथं आपण काय करायचं? तोंडाला कुलूप लावायचं आणि जिथं बोलायचं आहे तिथं तोंड उघडून बोलायचं. का? तर शत्रू शैतान कोणास गिळावे म्हणून तो पाठीमागे लागलेला आहे. म्हणून आपल्याला सावध राहण्याची गरज The Bible says, resist the devil and flee from temptations. आणि पवित्र शास्त्र काय म्हणते? शैतानाला आडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. Yes or no? जोसेफने काय केलं? पोतिफार घरातून पळून गेलं. आपण सुद्धा तसंच करायला पाहिजे. So you understood the second point? First point, काय first point आहे? Even if it is God's command, even if it's God's will, you will face problems. पहिला मुद्दा काय होतं? जरी देवाची आज्ञा असली किंवा इच्छा असली तरी देखील आम्हाला युद्धाला सामोरे जावे लागणारच. Second point, be careful, be on your guard. The devil will attack you when you are weak, not when you're strong. When you're weak, the devil will come and attack you. So guard your mind, guard your thoughts. How will you guard it? With the word of God. By praying. आपण काय करतो? Prayer should be like the steering wheel. गाडीचं स्टिअरिंग व्हील सारखं असायला पाहिजे. स्टेपनी सारखं नाहीये. पाठीमा राखीव जे असते की नाही व्हील तसं पाठीमागे ठेवायला नको. तर पुढचं जे स्टिअरिंग व्हील सारखं तुमच्या प्रेयर असायला पाहिजे. नॉट लाईक अ स्टेपनी वेन यू रिमूव्ह इट वेन यू नीड इट. तुम्ही स्वयंपाक करताना प्रार्थना करायचं. भाजी कापताना प्रार्थना. काय तुम्ही इकडं तिकडं काम करताना पण प्रार्थना. सतत बी अंडर द प्रेझन्स ऑफ गॉड. म्हणून कायम देवाच्या उपस्थितीखाली राहा. प्रार्थना म्हणजे कधी तुम्हाला नुसतं गरज आहे म्हणून ते स्टेपनी पाठीमागचं चाक राखीव चाक असते ना ते काढून जेव्हा समस्या येईल तेव्हा प्रार्थना करायचं नाही. तर प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणामध्ये आपण प्रार्थना केलं पाहिजे. केलं? समजलं? शेवटी विचारणार कुणाला तरी, मी टीचर आहे, पहिला पॉइंट कुठलं होतं, दुसरा पॉइंट कुठलं होतं, सगळं विचारणार. रिकॅप होणारच. तुम्ही जर लिहून घेतलं नाही तर ते मला करतील हा. माझे स्टुडंट्स मागं पण बसलेलं आहे. सो झोपायचं नाही. ओके. थर्ड पॉइंट, तिसरा मुद्दा. तिसरा मुद्दा. इन अ बॅटल. सांग. युद्धामध्ये इन अ बॅटल युअर पोस्चर. पोस्चरला मराठीला काय सांगतात? पोस्चर. तू पोस्चर, बॉडी लँग्वेज ना. पोस्चर तू कसं फेस करणार? पोस्चर कसं सामोरे जाणार? शरीराची अवस्था. शरीराच्या पोस्चर determines God's power. Right, all of you. In a battle, your posture determines God's power. आणि युद्धामध्ये असताना देवाप्रती असणाऱ्या तुमची अवस्था देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये घेऊन येईल. Please read Exodus chapter 17 verse 9. निर्गम 17:9. 9. Power determines God's power. युद्धामध्ये असताना देवाप्रती असणारे तुमचं मन किंवा तुमची अवस्था तुम्हाला शक्ती देण्यामध्ये सामर्थ्य ठरेल. देवाप्रती असणारं तुमचं आस्था किंवा तुमचं शरीराचं ठेवण तुम्हाला ते शक्ती देण्यात येईल. 17:9. आणि लेवीय याजक व त्या वेळेचा शास्ता यांचा सल्ला घे. ते त्या वादाचा नाही नोट सिस्टर. तेव्हा मोशेने 17:9. 17:9. 17:9. 17 Exodus. तेव्हा- Not Exodus 17:9. 17:9. तेव्हा मोशेने यहोशुवाला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन
टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन. See, what did he say? Moses told Joshua, select some men and you go fight. I will go and stand on the top of a mountain with the rod of God. Read the next verse. आणि 10वा वचन आपण बघूया. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशुवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. Okay? See, in the 9th verse, what did we read? Moses is saying, I will go lift my hands with the rod of God. This is very, very, very important. आता 9व्या वचनामध्ये मोशे काय म्हणतो इथं, उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन. किती महत्वाचं आहे बघा, अधिक महत्वाचं आहे हे. The victory in a battle does not depend upon our power. It does not depend upon our efforts, but your surrender to God. आणि युद्धामध्ये जर एखादा व्यक्ती जिंकायचा असेल तर स्वतःच्या क्षमतेने, स्वतःच्या ताकदीनं तो जिंकू शकत नाही. तर आपण कशा पद्धतीने जिंकू शकतोय? पूर्णपणे देवाला समर्पित झाल्यानंतर आम्ही कुठलंही युद्ध जिंकू शकतो. What did he do? He said, I will go and lift my hands. What is the meaning of lift my hands? आणि मोशे काय म्हटला, मी जाणार आणि माझा हात देवाकडे उंच करणार. मग ते हात उंच करणे म्हणजे काय? What's the meaning? त्याचा अर्थ काय आहे? I surrender everything to you. I cannot do anything on my own. Everything, Lord, I surrender to you. I am dependent on you. That is your posture. आणि हात उंच करणे म्हणजे अर्थ काय? देवा, मी पूर्णपणे तुला समर्पित होतो. मी माझ्या इच्छेने किंवा माझ्या क्षमतेने नाही, तर तुझ्यावरती पूर्ण अवलंबून राहण्यासाठी तुम्हाला सहाय्य कर. हे म्हणजे देवाप्रती असणारा आपला प्रतिसाद किंवा आपली आस्था. You are acknowledging that He is Lord Almighty. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही समर्पित होता त्यावेळेस तुम्ही हे जाणीव करून देता, कारण तो कोण आहे? तो सामर्थ्यशाली आहे. And only He can help you. आणि Only God can help. तोच तुम्हाला आपल्याला सर्वांना मदत करू शकतो. Yes or no? Yes. This posture is very important. कधीतरी आपण काय करतो? आपणच सॉल्व्ह करायला बघतो. मला माहितीये, मला येतात हे सगळं करायला, तुला येत नाही. I know everything. Sometimes we run from pillar to post, trying to do everything by ourselves. आणि कधी कधी आपण काय करतोय, सर्व गोष्टी आपल्या ताकदीनं, आपल्या क्षमतेनं आपण करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यावरती न अवलंबून राहता सर्व गोष्टी आम्ही पळत असते एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणावर. का तर स्वतःच्या ताकदीनं, स्वतःच्या हिमतीनं आपल्याला गोष्टी करायच्या आहे म्हणून. But your posture towards God is very, very important. परंतु काय आहे, आपली जी आस्था आहे किंवा आपलं जे शरीराच्या त्याच्यासमोर हे अवस्था आहे ते पूर्णपणे महत्वाचं आहे. आम्ही जे खडक आहे त्याला विसरून आम्ही जे छोटे छोटे गोष्टी आहेत त्याच्यावरती आम्ही अवलंबून करायला बघत असतो. अचानक एक लहान बाळ येऊन असं दोन्ही हात आपल्याकडे केलं, दोन्ही हात आपल्याकडे केलं, काय करणार आपण? उचलून घेणार, होय ना? ऑटोमॅटिकली आपण उचलणार. अरे लड्डीबाला ये आणि उचलणार. आपल्याला ओळखतं नाही ओळखलं आपण उचलतो. का आपण उचललं? त्यांना हात वर केलं. मग आपलं प्रभूने आपल्याला सोडणार काय? काय करायचं? आपण हात वर करायचं. मला सगळे येतात, मीच लय हुशार आहे, मीच बेस्ट आहे, मीच इम्पॉर्टंट आहे. ते इगो सोडा पहिला, ते ॲटिट्यूड सोडा. Unless and until you surrender everything, Lord, it's only you. ये आई, burn it. Surrender everything into God's hand. He will lift you up. Amen. He will carry you. Amen. He will lead you, take you, everything. He will sustain you till the end. आणि आमच्यामध्ये जे मी आहे
ते स्व आहे, ते स्वला पूर्णपणे तुम्ही नष्ट करा आणि देवाला सांगा, देव मी तुला पूर्णपणे समर्पित होतो, मी नाही तर तू आहे. ते समर्पित झाल्यानंतर देव आम्हाला उचलून धरणार. उचलून धरल्यानंतर फक्त उचलूनच धरणार नाही, तर आम्हाला तो राखून ठेवणार, आम्हाला मार्गदर्शन देखील तो करणार प्रत्येक परिस्थितीमध्ये. आपण वर्शिप करताना that verse, I will lift up my eyes unto the hills from where comes my help. My help comes from the Lord who made heaven and earth. आणि गीत देखील आहे की मी माझा हात त्या पर्वताकडे उंच करतोय, जो पर्वत आणि आकाश निर्माण करता जो देव आहे त्याच्याकडूनच मला काय येते, सहायता येत असते. किती वेळ आपण करत असतो? नाही ना, जास्त वेळ आपण करत असतो. आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे हे आहे, आपल्याकडे ते आहे, पण लिटल डू वी लुक अनटू गॉड फॉर हिज हेल्प. थोडक्यात थोडं समयामध्येच ते फक्त आम्ही काय करतोय, देवाकडे आपली नजर लावत असते. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवाकडे आपली नजर लावायला पाहिजे. एव्हरीथिंग. तुम्ही आता नवीन अपार्टमेंट्स बघतात, सोलार पॅनेल्स फिट करतात. सोलार पॅनेल्स बघितलं कसं टिल्टेड, असं सरळ नसतात, जरा टिल्टेड टुवर्ड्स द सन असं असतात. वाय सन? बिकॉज इट इज taking the solar energy to generate electricity. आता प्रत्येक अपार्टमेंटमध्ये, बिल्डिंगमध्ये काय होते बघा, सौर ऊर्जावरती चालणारं ते बसवलेलं असते मशीन. का? आणि ते पूर्ण असं सरळ नसते, तर थोडं वाकलेलं असते. ते का ते वाकलेलं असते? कारण ते सूर्याकडनं मिळालेले जे ऊर्जा आहे ना, ते ऊर्जा ते घेऊन जे लाईट आहे ते लाईट निर्माण करत असते. Similarly, when you lift your hands, you are getting anointing, you are getting the strength, you are getting the energy, you are getting the power to face your problems. Lift your hands, lift your eyes, don't look at yourself. You want the power. What did we read in Luke chapter number 4? Jesus Christ, after getting his baptism, the Holy Spirit takes him into the wilderness. And in verse 14 we read, he comes with the power of the Holy Spirit. When he goes, for 40 days he fasted, he goes in the presence of the Holy Spirit. 40 दिवस नंतर पॉवर. हेच सिक्रेट आहे, हेच सिक्रेट आहे आपल्या क्रिश्चियन लाईफला. आपण काय करतो, आपल्या प्रॉब्लेम्सला मोठं करतो, आपलं बॅटल्सला आपण मोठं करतो, रडून रडून रडून. मी सुद्धा रडतो, आता सुद्धा रडलं मी इथं येऊन बसलं. Crying has become a part and parcel of our life, but we should trust the Lord. Lift our hands. आपलं लाईफ इझी नाही आहे. आपण सगळं स्त्री आहे, खूप कठीण आहे. सगळं गोष्ट आपण फेस करत असतो, खूप खूप कठीण आहे. आपण देवाकडून साया, देवाकडून एनर्जी, देवाकडून अनॉइंटिंग, देवाकडून ब्लेसिंग्स. So my dear sisters, like solar panels, tilt towards your heavenly Father. Amen. हाँ बोल. ये माझे खाली काम केलेलं पोरगी आहे. बोल. जसं बिल्डिंगमध्ये सोलार पॅनल असतात वरती, सौर ऊर्जेवरती चालणारं जे मशीन असते, तसं आम्ही कायम आपल्या हात त्या सूर्य जो आमचा देव आहे त्याच्यावरती केल्यानंतर तो आम्हाला आशीर्वादित करणार, तो आम्हाला अभिषेकाने भरणार, तो आम्हाला शक्ती सामर्थ्याला भरणार, जेणेकरून आमच्या जीवनामधल्या प्रत्येक समस्याला आपण सामोरे जाऊ शकतोय. आणि येशूला देखील 40 दिवस जेव्हा येशू बाप्तिस्मा झाल्यानंतर पवित्र आत्मा वचन सांगते, पवित्र आत्माने येशूला अरण्यात नेलं. का? तर त्याची परीक्षा व्हावी म्हणून. आणि पवित्र आत्माचा सामर्थ्य देखील येशू बरोबर त्यावेळेस होता आणि त्या समस्याला येशू सामोरं गेलेला आहे. आपण इथे बसलेला प्रत्येक स्त्री आहे, आमच्यामध्ये समस्या नाही असं नाही, समस्या असणारच,
तर त्या समस्यामध्ये आधी काय केलं पाहिजे, जसं ते सौर ऊर्जा वाकडी असते, जरा झुकलेली असते का, तर सूर्यापासून सर्व ऊर्जा घेण्यासाठी, तसंच आम्ही देखील स्त्रिया या नात्याने आमचा हात वरती करूया, देवाकडनं आपलं शक्ती सामर्थ्य मागूया. देवाच्या समोर आपण वाकायला पाहिजे, तेच इम्पॉर्टंट आहे. ओके, सो वेदर यू कॅन or you cannot, tell God तुम्ही मला घेऊन जावा. आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा देवाला बोलवा, देवाला सांगा मला होत नाही, तुम्ही प्रभू मला घेऊन जावा, तुम्ही मला सगळं करा, तुम्ही मला शिकवा. हे सिक्रेट आहे माय डिअर सिस्टर्स. मी इथं कोल्हापूरला आलं, एक शब्द मराठी माहित नव्हतं, हिंदी माहित नव्हतं, ओनली इंग्लिश आणि तमिळ. आणि 87ला मी आलं, एक पक्का खेडेगाव, आणि मी चेन्नईकडून आलं. चेन्नई इतकं मोठं मेट्रोपॉलिटन सिटी. खूप विचार केलं, खूप रडलं, एकटं पण कोण नाहीये ओळख इथं, कोण नाही. पण देवाने आतापर्यंत ब्युटिफुली मला गाईड केलं. मला इथं विवेकानंद शिक्षण संस्थामध्ये मी हेड म्हणून 32 इयर्स मी काम केलेलं. नॉन महाराष्ट्रीयन, आय एम नॉट अ महाराष्ट्रीयन, आय एम अ नॉन महाराष्ट्रीयन. देवाने मला इतकं उंच ठेवलं. मला देवाचा आशीर्वाद मी सांगू तुम्हाला. वाय सिक्रेट इकडंच. प्रभू, यू नो, यू आर माय डॅडी, you know everything. Yes, secret. And that I'm teaching you today. Lift your hands. Lift your hands. Tell Lord of hosts is with me. Lord of hosts is guiding me. Lord of hosts is taking me to the next level. Got it? Okay. आणि मी जसं इथे आलो, मला काय भाषा वगैरे कळत नव्हती. मी प्रत्येक वेळेस देवाकडे माझा हात उंच केलेला आहे. हेच मी माझ्या प्रिय बहिणीने तुम्हाला आज सांगतो की प्रत्येक परिस्थितीमध्ये देवासमोर तुम्ही तुमचा हात उंच करा आणि पूर्णपणे समर्पित व्हा. जेव्हा आपण समर्पित होतो, तोच आम्हाला पुढं नेणार, तोच आमची उन्नती करणार, तोच आम्हाला अभिषेकाने बनणार, तोच आम्हाला सामर्थ्य आणि शक्ती पुरवणार. ओके, अजून एक पॉइंट मी सांगू शकतात. मोसेस वेंट देअर लिफ्टिंग बोथ हिज हँड्स. काय आहे? ही सॉट द प्रेझन्स ऑफ गॉड. He did not seek the presence of the other Israelites. 30 लाख लोक होतं. मोसेसने काय केलं? मीटिंग घेतलं. काय? चला तू इकडे उभार, तू इकडे उभार, तू इकडे उभार. नाही. काय केलं मोसेस? सरळ वरती गेलं. प्रेझन्स ऑफ गॉड. आपण सुद्धा तेच करायला पाहिजे. देवाच्या समोर आपण जायला पाहिजे. आणि मोशेने काय केलं की 30 लाख लोक जे होते, त्यांची मीटिंग भरवली नाही, तरी तो गेला आणि परमेश्वराची उपस्थिती शोधू लागला, दोन्ही हात वरती करून. आज आम्ही देखील तेच करायचं आहे. तो कुठल्या पुरुषावरती, कुठल्या लोकांवरती तो अवलंबून होता, तर तो पूर्णपणे समर्पित होऊन देवाची उपस्थिती शोधत होता. He did not have any strategy, any plan. त्याच्याकडे कुठली युक्ती नव्हती, कुठली योजना नव्हती. He just trusted in the Lord. त्याने फक्त देवावरती भिस्त टाकलेलं होतं. आपण काय करतो? प्रॉब्लेम झालं, इश्यू झालं, खूप पॅनिकी, दडदड दडदड दडदड, हार्ट रेट वाढतात, हात पाय पडल्यासारखं वाढतात. येस ऑर नो? आपलं काय करायचं आपल्याला कळत नाही. पुढं काय होणार? 100 क्वेश्चन्स आर रेसिंग इन युअर माइंड. आणि जेव्हा एखादी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येते, आम्ही पूर्णपणे खचून जातोय आणि त्या खचलेल्या परिस्थितीमध्ये आपण गोंधळून पण जातोय. काय करायचं आणि काय नाही आपल्याला काहीही सुचत नाही. आणि भरपूर प्रश्न आपल्या जीवनामध्ये मनामध्ये येत असतात त्यावेळेस. बट सिक्रेट इज हिअर. Run to the presence of God. Your quiet time is very, very important. आणि अशा परिस्थिती जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये आली, तर एक रहस्य तुम्हाला मी आज सांगतो. ते रहस्य म्हणजे तुम्ही देवाच्या उपस्थितीकडे पळा, त्याची उपस्थिती तुम्ही शोधा. ते म्हणजे देवाबरोबर घालवणारा शांत वेळ. We need that patience. लगेच आपण प्रार्थना केलं, लगेच आपल्याला उत्तर पाहिजे, तसं नाहीये. Quiet time is very, very important in our life.
ऑल ऑफ अस आर रनिंग. तुम्ही म्हणणार मला वेळ नाही, मला सकाळी उठून डबा करायचं, स्वयंपाक करायचं, नवऱ्याला पाठवायचं, मुलांना पाठवायचं. नो. क्वाइट टाइम विथ द लॉर्ड. प्रार्थना करा, पण थोडं वेळ तुमचं आणि देवाचं कनेक्शन पाहिजे. He is your heavenly father. He is your creator. He is your husband. तो पिता आमचा निर्माणकर्ता आहे, तो आमचा पती आहे, तो आमचा सर्व काही आहे. मग we have to give him the prime importance. म्हणून त्याला अति महत्वाचं स्थान आम्ही आमच्या जीवनात दिलं पाहिजे. प्रथम This is what I see. I'm sharing what I learned. हे सगळं मी लर्न केलेलं आहे, म्हणून I'm sharing with you. I have learned it, so I'm sharing. माझ्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी मी शिकलेला आहे आणि ते शिकलेल्या अनुभवातून मी तुम्हाला या गोष्टी आज सांगत आहे. आपण काय करतो, जरा इश्यू आलं, प्रॉब्लेम आलं, लगेच हिला फोन कर, तिला फोन कर, असं झालं ग, तसं झालं ग, प्रार्थना कर, प्रार्थना कर. आपण सगळ्यांना प्रार्थना रिक्वेस्ट देतो, आपण थोडीही करणार. बरोबर आहे? 100% मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मी सुद्धा असंच आहे कधी कधी. खूप इश्यू झालं तर मोनिकाला, प्लीज मोनिका प्रे, अमोल ब्रदर प्रे, ग्लॅडिस सिस्टर प्रे, हरिनाक्षी प्रे, सुजीना सिस्टर प्रे. आणि मी किती वेळ प्रेयर करणार? सगळ्याला वाटून दिलं. समजलं? खरी गोष्ट बोलायला लागलं मी करतो. समजलं? गो टू द प्रेझन्स ऑफ गॉड. आणि हे वचन मला कधी आलं? लास्ट मंथ, जुलै. मी खूप डिस्टर्ब होता, खूप डिस्टर्ब. तेव्हा हे वचन मला मिळालं. 1 महिना आय वॉज मेडिटेटिंग ऑन दिस. प्रभू, तुम्ही मला शिकवायला लागलं, तुमच्यावर अवलंबून राहायचं, माणसावर नाही. पैसे येणार, पैसे जाणार, लोक येणार, लोक जाणार, पण आपलं कुठे? देवाकडं आपण पळायचं. ओके, हॅव यू रिटन? हा, बोल. तिसरं तुम्ही लिहिलं काय? हा? युद्धामध्ये देवाप्रती असणारा आपली दशा देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये ठरवते. हे तिसरा मुद्दा आहे. आणि कुठलीही परिस्थिती आलं तर इकडं तिकडं न पळता पहिला आपण कुठं पळायला पाहिजे? मोशे सारखं. मोशे कुठं गेला? देवाच्या उपस्थितीमध्ये पळाला आणि देवाची उपस्थिती जो शोधू लागला, तसा आम्ही देखील पहिला देवाची उपस्थिती शोधायची. अजून 2च पॉइंट आहे, पटकन भूक लागलं काय? अजून 2च पॉइंट आहे, फास्ट फिनिश करतो. आता 4था पॉइंट. चौथा मुद्दा. Read Exodus chapter number 17 verse 12. निर्गम 17:12 आपण वाचूया. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्याने एक दोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला. आणि अहरोन आणि हूर यांनी दोन्ही बाजूनी त्याचे हात वर उचलून धरले, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. What did you read here? In Exodus chapter number 17 verse 12. When Moses lifted his hands towards God, his hands became very weak. Who came to help Moses? Aaron and Hur. Both of them came and lifted his hands up. What do we learn from here? Write the 4th point. आणि मोशेने ज्यावेळेस हात उंच करून देवाकडे प्रार्थना केली, खूप काळानंतर मोशेचे दोन्ही हात भरून आले. भरून आल्यानंतर 2 व्यक्ती त्याला मदत करण्यासाठी आले, ते म्हणजे अहरोन आणि हूर. मग ह्याच्यामध्ये आपण काय शिकतो ते चौथा मुद्दा लिहून. 4th point. Behind every struggle, behind every battle, right? Behind every struggle, behind every battle, प्रत्येक युद्धाच्या पाठीमागं God has placed helpers. God has placed hidden helpers for us. प्रत्येक युद्धाच्या पाठीमागं देवाने आम्हाला मदतनीस नेमून ठेवलेलं आहे. Today, people don't need your advice. आज लोकांना आपली सल्ल्याची काही गरज नाहीये. People don't need your suggestions. आपल्या सल्ल्याची
कोणाला गरजच नाही आज. People need your helping hands. मग कशाची गरज आहे लोकांना? आज मदतीच्या हाताची गरज आहे. Today God has placed you in a church, आज आम्हाला देवाने या मंडळीमध्ये ठेवलेलं आहे, placed you in a family, कुटुंबामध्ये आम्हाला ठेवलेलं आहे, placed you in a work. जिथं आपण काम करतोय तिथं आपल्याला देवाने ठेवलेलं आहे. It is very important to be like Aaron's and Ur. जिथं जिथं परमेश्वराने आम्हाला नेमून ठेवलेलं आहे तिथं तिथं आम्ही अहरोन आणि हूर सारखं आपली भूमिका बजावला पाहिजे. You have to lift somebody else up. आणि आपण काय केलं पाहिजे? कोणाला तरी आपण उचलून धरणं गरजेचं आहे. Isn't it beautiful? खूप सुंदर आहे ना? Moses, he was lifting his hands in the presence of God. देवाच्या उपस्थितीमध्ये After some मोशे- time, he couldn't. He had to put his hands down. But what happened? Aaron and Ur came and lifted him. Likewise, it's very important that you and I are hidden helpers for many people in the society, in your neighborhood, in your work spot, in your family. Be like Aaron's and Ur. आता आरन आणि ऊर विचार केलं काय? आम्ही त्यांना मदत केलं, मला कोण मदत करणार? विचारलं काय आरन आणि ऊर? मी त्यांच्या हात पकडायला लागलं, माझा हात कोण पकडणार? विचारलं काय? नाही. दिस इज द हिडन हेल्पर. ओके, अंडरस्टूड? मोशेचा जेव्हा हात भरून आले तेव्हा अहरोन आणि हूर हे मदतनीस म्हणून त्याच्याजवळ आले आणि त्याच्या हाताला त्यांनी झेलून धरलं. तसंच परमेश्वराने आपल्याला एक मदतगार, मदतीचा हात म्हणून आपल्या कुटुंबामध्ये ठेवलेला आहे, आपल्या सोसायटीमध्ये ठेवलेला आहे, समाजामध्ये ठेवलेला आहे, कामाच्या ठिकाणीमध्ये ठेवलेला आहे. कोणाचा तरी आपण हात उचलून धरणं गरजेचं आहे. मदतीचा आणि काय आपण बघितलं? Whenever Moses lifted his hands, Israelites won. Whenever Moses put his hands down, Amalekites won. काय सांगता तिला? Every time you surrender to God, every time you lift your hands and tell God, I cannot do it. It is only you. He will give you the victory. Every time you put your hands down, you cannot expect victory. In corporate world, when you go for interview, now in college I take interviews for many personalities. Their posture is very important. Usually men, these sirs, men, male teachers, when they come and stand in front of you, असं येऊन उभारलं, दोन्ही हात एक करून. Okay, got that? They come with folded hands. It's respect. But I, as an interviewer, will think this boy or this man is not ready to open up. Got it? Posture is very important. If he puts both his hands in his pockets and stand, what does it mean? Attitude. Not ready to speak. Ego. Yes or no? Yes. Yes. आणि मी कॉलेजमध्ये मुलाखत घेण्यामध्ये लोकांचं जे लोक कामाला येतात त्यांचं मुलाखत घेण्यामध्ये मी तिथं जात असतोय आणि मुलाखतीसाठी भरपूर पुरुष येत असतात. मग प्रत्येकाची शरीराची दशा आहे ती वेगवेगळी आहे. काही जण येतात आणि असं उभं राहिलं. असं उभारणं म्हणजे काय? ते रिस्पेक्ट देतात माहीत आहे, आदर देतात माहीत आहे. कारण असं म्हणजे मला काय तुमचं ऐकायचं नाही आहे. आणि काही जर पॉकेटमध्ये हात घालून उभं राहिला म्हणजे काय? तुझ्यापेक्षा मी काय आहे? शाना आहे. मी स्वला ते महत्व देतात. आपलं माझा दृष्टिकोन तुमच्यापेक्षा काय आहे? खूप मोठा आहे. हे शरीराची दशा सांगत असते. मी मुलाखत घेत असताना हे सर्व गोष्टी मी निरीक्षण करत असते त्यांचं. So you got it? Secondly, your circle is very important. What kind of people are around you? Are they like Aaron and Hur? Do they encourage you? Do they motivate you? Or do they pull you down? That is very, very important. आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुमच्या अवतीभोवती जे माणसं आहेत ते तुम्ही निरीक्षण करून पाहायला पाहिजे. किती जी माणसं माझ्या अवतीभोवती आहे ती अहरोन आणि हूर सारखं मला सतत प्रोत्साहित करतात, तर मला ते खालती खेचत असतात.
तुम्ही हे निरीक्षण करून आपलं लोक ठरवायची आहेत. Very important. खूप महत्वाचं आहे. Your circle, you better find out what kind of people are around you. आणि कुठल्या लोकांच्या अवतीभोवती तुम्ही असताय हे खूप महत्वाचं आहे, की जे तुम्हाला प्रोत्साहित करतात का ते जे तुम्हाला निराश करतात हे तुम्ही बघून तुम्ही योग्य लोकांचं निवड करायचं. So in life, we need lifters and we need fighters. आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला दोन गोष्टीची गरज आहे. एक म्हणजे आम्हाला कोणतरी उचलून धरणारा आणि दुसरं म्हणजे आमच्यासाठी युद्ध लढणारा आमच्या बरोबर. Yes or no? Fighters in the sense, मारामारी नाही आहे, आपल्यासाठी प्रार्थनामध्ये, fighting in prayer. We need such kind of people. Without them, we cannot survive. We need people to pray for us. We need people to encourage us. We need people to lift us up. We need people to tell us this battle which you are facing, you're not fighting alone. The Lord of hosts is with you. Yes or no? That is very, very important. You should recognize that He is your heavenly Father. That is what Moses did. He was such a great leader. 30 lakhs of people. He did not have any strategy, did not have any plan. But where did he run? To the presence of God. Why? Because he knew that God was his heavenly Father. आणि मोशे ज्यावेळेस युद्धाचा समय तो काय केला, त्या डोंगरावरती जाऊन पूर्णपणे समर्पित झाला. का तर त्याला माहित होतं की तो माझा स्वर्गीय पिता आहे, त्याच्या उपस्थितीमध्ये मला काय असणार आहे, मी विजयशाली होणार आहे. आमच्या अवतीभोवती जे लोक आहेत युद्ध करणारे म्हणजे मारामारी न तर प्रार्थना योद्धा, जे आम्हाला सांगतात की तुम्ही त्या समस्यामध्ये एकटे नाहीये, आम्ही तुमच्यामध्ये प्रार्थनेमध्ये तुमच्याबरोबर सहभागी आहे, तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहे. त्या प्रार्थनामध्ये त्यांनी आम्हाला झेलून धरतात, त्या प्रार्थनामध्ये ते आम्हाला शक्ती पुरवतात. ही लोक आज आम्हाला गरजेची आहे आमच्या अवतीभोवती. आणि आज मी इथं आलत किती खूप वर्षानंतर ना, 2018 नंतर मी आज इथं आलत. का आलत? मोठं कारण आहे. बिकॉज दिस चर्च and the members of the church have been Aaron and Ur for my family. To tell you the truth, when Sharon got married, this church prayed. When I lost Sharon, again this church stood with me. Within a year, when I lost my husband, Mr. George, church stood with me. And March 20th, when he passed away, Pastor Skinner and Gladys sister and Monica, they decided that they will send Amol brother and Komal to my home every Sunday. मी विचारलं नाहीये, त्यांनी स्वतः डिसाइड केलेलं आहे. And from that day, every Sunday, Amol brother and Komal हर रविवारी येतात, प्रार्थना करतात. माझ्यासाठी, शिरणसाठी, जोशुआ साठी पण आहे, ऊर आणि ॲरन साठी येऊन 1 तास 2 तास प्रार्थना करून, एनकरेज करून, मोटिवेट करून जातात. आय एम so thankful to you, New Life Church. God bless you. Not only them, so many people. Hari is here, Hari and Madan brother, Suzina and Joseph brother. So many, I don't want to take everyone's names. All of you are there. Juliana's mother and father. Kai asla, I know they are there for me. Thank you, Gladys sister. This church has been Aaron and Ur for Shirin and for me. And you all know Shirin has been very active with you. Recently I realized, now when I'm talking about Moses and his heavenly father, Shirinla me Mumbai kudun, I brought her to Kolhapur as her medical conditions were very bad. मला माझी इच्छा नव्हतं तिला इथं घेऊन यायचं. मी माझ्या सन इन लॉला म्हटलं 9वा महिना पाठवलं पण चालेल, बिकॉज मी स्वतः 9वा महिना गेला. नवऱ्याला सोडून जायचं नाही म्हणून धरून राहिलं. पण बिकॉज ऑफ अ मेडिकल कंडिशन्स आय हॅड टू ब्रिंग अर टू कोल्हापूर. पण मी एक बघितलं,
एव्हरी टाइम इमॅन्युअल फोन करताना, कधी कधी रात्री 12 असू दे, 12:30 असू दे, द बेबी इन हर वूम डान्सेस. आवाज ऐकलं, बापाचा आवाज, हॅलो शिरीन, लगेच नाच. कॉन्व्हर्सेशन पूर्ण व्हायचं पर्यंत द बेबी इज डान्सिंग. See how beautiful it is. Unborn baby knows the sound of the father, understands, recognizes the sound of the father. 5.5 महिन्याला मी तिला घेऊन आलं आणि त्यांच्या नवऱ्याच्या सेंट पण ती घेऊन आली. एक टेम ती लावलं, लगेच नाच इन द स्टमक. बेबीला माहिती आहे हे सेंट डॅडीचे सेंट आहे, माझ्या पप्पाचे सेंट आहे. हालेलुया. खरं मी सायन्स टीचर आहे, इंग्लिश टीचर पण नाही आहे. आश्चर्य वाटायला लागलं. मी स्वतः हे सगळं अनुभव किती वर्षपूर्वी नाही, पण आता वेन आय सी माय ग्रँड चाइल्ड डान्सिंग, मी जवळ बोलतो, लाज बीच काय नाही. किती वेळ हात लावून हाक मारतो, काय नो. पण डॅडीचा फोन कॉल आलं, डॅडीचा आवाज ऐकलं, डान्सिंग. आय रिअली थँक गॉड. दिस इज वॉट द लेसन वी लर्न. डिपेंड ऑन गॉड, लिसन टू हिज व्हॉइस. मोझेसने तेच केलं. ही वेंट ऑन टॉप ऑफ द माउंटेन. टॉप ऑफ द माउंटेन इज युअर क्वाइट टाइम. क्वाइट टाइम. मी म्हणत नाही टेरेसला जाऊन बसा. गो टू अ लोनली प्लेस. अँड द लास्ट वन, आता 5वा पॉइंट. भूक लागलं ना, 2 वाजलं. आणि अजून जे जन्माला आलेलं मूल अजून जन्माला आलेलं नाहीये, खरं वडिलांनी एक फोन कॉल केलं, ते बाळ आतनं उडी मारते, आनंदी होते. मी कितीतरी वेळा हात मारला, हात लावला तर काय प्रतिसाद देत नाही. कारण वडिलांचा एक आवाज आलं फोनवरती तर ते बाळ आतनं उडी मारते आणि आनंदित होते. हेच नातं मोशेचं आणि स्वर्गीय पिताचं आपल्याला दिसून येते. आणि मंडळी म्हणून तुमचं मी आभार मानतो की प्रत्येक वेळेस तुम्ही आरोन आणि हुरासारखं माझा हात प्रार्थनेमध्ये तुम्ही झेलून धरलेला आहे. शारणच्या लग्नाच्या वेळेस माझे जे मिस्टर होते त्यांच्या वेळेस, ते शारण जेव्हा या गेली त्यावेळेस, शिरीनच्या लग्नाच्या वेळेस, प्रत्येक परिस्थितीमध्ये या मंडळीनं मला आरोन आणि हुरासारखं मला प्रार्थनेत झेलून धरलेलं आहे. हेच कळून येते की मोशे आणि त्याचा स्वर्गीय पिता, मोशे जसा स्वर्गीय पिताला ओळखतो तसं शिरीनच्या पोटामध्ये असणारं बाळ त्याच्या वडिलाला ओळखते. हेच एक उत्तम उदाहरण आहे. आता आपण शेवटचे पॉइंट. रीड एक्सोडस 17 वर्स 15. 17 आणि 15 बघूया. तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव याहवे निसी, परमेश्वर माझा झेंडा, असे ठेवले. किती ब्युटिफुल आहे. व्हॉट डिड मोझेस डू आफ्टर द बॅटल? आफ्टर द बॅटल he built an altar, and what did he name it? Yehovah Nissi. आणि बघा, युद्धाच्या नंतर किती सुंदर गोष्टी मोशेने केलेल्या आहे. युद्धाच्या नंतर मोशेने एक वेदी बांधलेली आहे आणि त्या वेदीला काय नाव दिलेलं आहे? यहोवा निसी म्हणून नाव दिलेलं. What is the meaning of Yehovah Nissi? Yehovah Nissi, the Lord is my banner. Banner म्हणजे काय? झेंडा. झेंडा. He is my victor. He is my source of victory. आता पॉलिटिकल पार्टीज पहिला ते फ्लॅगच बघतात, फ्लॅग तयार करतात. काय ओळखायला पाहिजे? आपण किती वेळ आपण ऑल्टर्स बिल्ड करतो? तुम्हालाच मी विचारतो, आर यू बिल्डिंग ऑल्टर्स ऑफ थँक्सगिव्हिंग? Are you building altars of praise? What did Moses do? As soon as they won the war, won the battle, he built an altar and thanked God. आणि मोशेने काय केलेलं आहे? युद्ध जिंकल्यानंतर लगेचच त्याने काय केलेलं आहे? तिथं वेदी बांधलेली आहे आणि देवाचं उपकार स्मरण केलेलं आहे. का? तर देवच आपला उगम आहे, आपल्याला विजय देण्याचं. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही किती
वेळा वेदी बांधतो उपकार स्तुतीचा देवासमोर. देवाने आम्हाला जो उगम आहे, आपल्याला जो विजय दिनाचा उगम, जो देव आमचा झेंडा आहे, त्याच्यासमोर आम्ही किती वेळा वेदी बांधत असतो उपकार स्तुतीचं. So the fifth point is, at the end of every battle, end of every victory, acknowledge that He is your source of victory. आणि Acknowledge it. जाणून घ्या, पाचवा मुद्दा म्हणजे काय आहे. प्रत्येक युद्धानंतर आपण काय करायचं आहे, जे आमचं विजयाचा स्रोत आहे त्याला आम्ही काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे आणि त्याची उपकार स्तुती करायची आहे. And not only thank Him, remind yourself who is fighting with you. The Lord of hosts is fighting with you. Keep reminding. पुढं काय पुढं काय पुढं काय विचार करत बसायचं नाही. आणि Tell yourself. स्वतःला आम्ही वारंवार हे स्मरण करून द्यायचं आहे की हे युद्ध मी कोणामुळे आणि कशामुळे जिंकलेलं आहे, ते वारंवार स्मरण करून त्या देवाला, जो सेनाधीश परमेश्वर आहे, त्याला उपकार स्मरण करायचं आहे. पाचवा मुद्दा लिहिला. And many a times आपण काय करतो, when we get victory, we take the credit. आपण करतो की नाही, माझ्यामुळे हे झालं, इट इज बिकॉज ऑफ मी. मी नाही तिथं गेलं, हे काम झालेलं नसतात. We never give the glory to God. We are earthly people. आपण काय करतो, सगळं क्रेडिट आपण घेतो. We never acknowledge that God is the source of everything. आणि आपण मनुष्य या पृथ्वीवर जगत असताना आपण काय करतोय, एखाद्या समस्यावरती आपण विजय मिळवला तर प्रत्येक श्रेय, त्या विजयाचं श्रेय आपण स्वतःला घेण्याचा प्रयत्न करत असतोय. हे विसरतो की देवच कोण आहे, प्रत्येक विजय देणारा तो स्रोत आहे, हे आपण विसरून जातो. म्हणून आपण काय करायचं, प्रत्येक वेळेस प्रत्येक विजयानंतर ते वेदी बांधून देवाला उपकार स्तुती आपण द्यायचं आहे. And especially happens with the ladies. I'm very straightforward, you know that. As we grow older and older, we want that self-importance. We want that acknowledgement. We want that recognition. Yes or no? Men are not like that. It is the women, many a times, who want that to be seen. They want to be recognized. They want to be given importance. My dear sisters, remember, Moses built an altar and he called it Jehovah Nissi. Only once it comes in the Bible. Jehovah Nissi, the Lord is my banner. Unless you acknowledge that He is your banner, your surname is not your banner, your name is not your banner. Who should be your banner? The Lord is your banner. I told you the solar panels, how they are tilted towards the sun to get that energy. You also should tilt towards the Lord. Raise your hands and get all the energy, get all the needed strength to face battles in your life. आणि विशेषतः आपण जे महिला आहेत त्यांच्या जीवनामध्ये भरपूर होत असते. पुरुषांमध्ये काय श्रेय घेण्याचं काय हे नसते त्यांच्यामध्ये इच्छा. कारण विशेष करून बायकांमध्ये काय की मी केलं, जसं जसं आपण वयाने वाढत जाते त्यावेळेस आम्हाला स्वमहत्व, कोणीतरी आम्हाला महत्त्व द्यावं, मी केलेल्या कामाची स्तुती प्रशंसा करावी, वाहवा करावी, ह्याचं आपण काय करतो, आपल्या मनात तहान आणि भूक असते आणि अपेक्षा असतं. कारण इथं मोशेने काय केलेलं आहे की युद्ध संपल्यानंतर, विजय मिळाल्यानंतर त्याने ते वेदी बांधलेलं आहे आणि सर्व गौरव कोणाला दिलेला आहे, देवाला. कारण तोच प्रत्येक विजयाचा काय आहे, झेंडा आहे, तो उगम आहे. स्वतःला त्यानं श्रेय घेतलेलं नाहीये. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, सौर ऊर्जेवरती चालणारं जे मशीन आहे, ते जे यंत्र आहे, ते कसं पूर्णपणे थोडंसं वाकलेलं असते का, तर सूर्याकडनं येणाऱ्या ऊर्जाने ते चालणार. तसं आम्ही देखील आपल्या जीवनामध्ये वाकलेला पाहिजे देवासमोर, जो आपल्या प्रत्येक ऊर्जाचं उगम करता आहे, तो स्तोत्र आहे, त्याच्यासमोर आपण वाकलेलं पाहिजे. Understood, my dear sisters? Yes. I have one more Aaron and Ur sitting in front of me, Mrs. Raude. माझं चर्च पास्टर रावडे, ऑल सेंट्स चर्च पास्टर रावडे. मी लग्न येऊन कोल्हापूरला आलं तेव्हापासून ओळखतो.
पास्टरला. आणि ही वुड विसिट माय होम, माझ्या घरी यायचं पास्टर रावडे आणि पास्टर कांबळे, येऊन मला भेटून जायचं, माझ्या फॅमिलीसाठी प्रार्थना करून जायचं. आणि देवाने मला आता नागाला पाकला घेऊन आलं. खालीच थांबतात, खालीच त्यांचे घर, काय लागलं फोन करायचं, टीचर हे मला पाहिजे, त्यांची मुलगी आणून मला देतात. हे देवाच्या कृपा आहे. So I would like to end today's message. Hope you all are blessed. God is a miracle worker, way maker, promise keeper, and light in the darkness. So my dear sisters, what was the title of today's message? You need not fight your battle alone. Sang Maratila. आपण काय शिकलो आज? आपलं शीर्षक काय होतं की युद्ध आम्ही एकटं लढायचं नाहीये. कोण आपलं साथ? साधा परमेश्वर नाही, सेनाधिपती. Yes, the Lord of hosts. What is the meaning of host? Armies. Every time you raise your hand, something is happening in the spiritual realm. I'm telling you. So सेनाधीश परमेश्वरचा अर्थ काय आहे की ज्या परमेश्वराकडं भरपूर सैन्य उपस्थित आहे आणि ज्याच्या वेळेस आपण हात उंच करतोय ते सर्व सैन्य देवाचं आपल्यासाठी उभारतात, आपलं युद्ध लढण्यासाठी. okay, thank you so much. God bless each one of you.